नमस्कार मित्रांनो, सोनाली व्हॉइसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी मला स्पर्शून जाते, डोळ्यात पाणी आणते आणि शेवटी शिकवून जाते की जगात अजूनही चांगुलपणा जिवंत आहे. कथा पूर्ण ऐका, कारण शेवटी मिळणार आहे एक मजबूत शिकवण. तर चला सुरुवात करूया आजच्या भावस्पर्शी कथेला. माझं नाव अनुष्का आहे. माझं वय लग्नासाठी योग्य झालं होतं आणि माझं लग्न ठरलेलंही होतं. हे नातं खूप अडचणींनंतर जमलं होतं. आम्हाला मुलांकडच्यांकडून खूप अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. एक रुपया जोडून आम्ही हुंडा तयार केला होता. घरात एवढं तणावाचं आणि काळजीचं वातावरण होतं की कधी कधी वाटायचं की लग्नच नको म्हणावं. माझ्या आईवडिलांनी कर्ज काढून सासरच्या सगळ्या गरजा आणि मागण्या पूर्ण केल्या होत्या. अगदी त्यांच्या कपड्यांचाही खर्च आमच्याच घरून झाला होता. आता माझी स्वतःची खरेदी बाकी होती. मी खूप गरजेच्या वस्तू टाळल्या होत्या, पण काही वस्तू अशा होत्या ज्या घ्याव्याच लागणार होत्या. म्हणून मी एक कपड्याच्या दुकानात गेले होते. विचार केला, 2-4 ड्रेस तरी शिवून घ्यावेत. पण तिथे एक घटना घडली जी मला थक्क करून गेली. दुकानदार फारच कंजूस होता. एका ड्रेसचा खूप जास्त भाव तो सांगत होता आणि म्हणत होता, हाच एकच भाव आहे, घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर जा दुसऱ्या दुकानात. मी मनात म्हटलं, किती उद्धट माणूस आहे. पण मला कपडे आवडले होते म्हणून मी विचार करत उभी होते. माझ्याकडे पैसे होते, पण जर मी इथूनच कपडे घेतले तर परत घरी जाण्यासाठीही पैसे उरणार नव्हते. या विचारात मी गुंतले होते. तेवढ्यात कुठून तरी एक भिक्षुक तिथे आला. तो उंच मजबूत शरीरयष्टीचा होता. चेहऱ्यावर पांढरी दाढी, पांढरे केस आणि वेगळ्याच प्रकारचं वस्त्र त्याने परिधान केलेलं होतं. तो दुकानात येऊन भीक मागू लागला. दुकानदार त्याच्यावर ओरडत म्हणाला, बाहेर जा, तुला आत कोणी बोलावलं? त्यावर भिक्षुक म्हणाला, माझं एक वाक्य ऐकून घे बाबा. आज तू मला एक रोटी खायला घालशील तर तुला इतके कोटी रुपये मिळतील. हे ऐकून मी दचकले. वाटलं, आजकाल लोक भीक मागण्यासाठी काय काय क्लुप्त्या लढवतात. दुकानदाराने हसत म्हटलं, बरं, मग मी तुला जितक्या पोळ्या घालीन तेवढे कोटी मिळतील? भिक्षुक म्हणाला, हो, जितक्या पोळ्या खायला घालशील तितकंच धन मिळेल. त्याचं बोलणं ऐकून माझंही लक्ष त्याच्याकडे गेलं, कारण त्याच्या बोलण्यात एक वेगळंच आकर्षण होतं. पण दुकानदाराने त्याला ढकलून बाहेर टाकलं आणि म्हणाला, जा, तू जिथे म्हणतोस तिथूनच स्वतःसाठी रोटी घे. भिक्षुक म्हणाला, मी नाही देणार, देव देईल. जो मला रोटी खायला घालेल त्याला देव धन देईल. दुकानदार चिडून म्हणाला, हो हो, बरेच पाहिले आहेत आम्ही तुमच्यासारखे. रोज येतात दुकानात. तुम्हा लोकांना तर देवाचीही काही भीती उरलेली नाही. देवाचं नाव घेऊन भीक मागतात. हे ऐकून त्याने फकीरला जोरात ढकललं. शेवटी तो फकीर जमिनीवर पडला. हे बघून मला खूप वाईट वाटलं. मी विचार केला, बिचारा फक्त रोटीच तर मागत होता, पैसे नाही. कदाचित त्याला खरंच खूप भूक लागली असेल, म्हणून त्याने हे असं बोलायचं कारण शोधलं असेल. मोठमोठे दुकानदारही तर आपली वस्तू विकण्यासाठी कशा कशा बहाण्यांचा वापर करतात. कधी म्हणतात माल महाग झाला आहे, कधी म्हणतात बाहेरून आला आहे. हे लोक आपला माल विकण्यासाठी खोटं बोलू शकतात, तर एक गरीब माणूस अन्न मिळवण्यासाठी काही बोलला तर त्यात काय वाईट आहे? मी दुकान सोडलं आणि बाहेर आले. दुकानदार मला बोलवत राहिला, पण मी त्याच्याकडे वळूनही पाहिलं नाही. बाहेर आल्यावर पाहिले तर फकीर भराभर चालत होता. मी त्याला हाक मारली, बाबा, 1 मिनिट थांबा. तो थांबला. मी म्हणाले, आपल्याला खूप भूक लागली आहे का? तो म्हणाला, हो बाळ, खूप भूक लागली आहे. जो मला रोटी खायला घालेल त्याला कोटी रुपये मिळतील. मी म्हणाले, मला काही कोटी रुपये नकोत बाबा. मी बाबांना म्हणाले, मी तुम्हाला खायला आणून देते. मी जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेले आणि मालकाला सांगितलं, त्यांच्यासाठी 10 चपात्या आणि 2 प्लेट भाजी किंवा रस्सा पॅक करून द्या.
मी मुद्दामच जास्त जेवण दिलं, जेणेकरून त्यांना 2 वेळ तरी जेवता येईल. मी बाबांना जेवणाचा पॅकेट दिलं आणि म्हणाले, हे तुमचं जेवण आहे. तुम्ही हे आताही खाऊ शकता आणि रात्रीसाठीही ठेवू शकता. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. देव नक्कीच तुमचं भलं करेल. बाबांनी मला बारकाईने पाहिलं आणि विचारलं, बाळ, तुझं नाव काय आहे? मी माझं नाव सांगितलं. ते पुढे म्हणाले, कुठे राहतेस? मी म्हणाले, मी इथे जवळच राहते. ते विचारू लागले, कोणाची मुलगी आहेस? मी उत्तर दिलं, मी पोस्ट मास्टर आकाश यांची मुलगी आहे. त्यांनी आशीर्वाद देत म्हणाले, देव तुझ्या आईवडिलांना सुख दाखव. मी नम्रपणे म्हणाले, माझं लग्न ठरलंय. फक्त माझ्यासाठी अशीच प्रार्थना करा की माझं आयुष्य सुखाचं जावं. बाबा म्हणाले, ईश्वराची इच्छा असेल तर सगळं काही चांगलं होईल. तू एक चांगली मुलगी वाटतेस. चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगलंच होतं. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला भरभरून आशीर्वाद दिले. मी तिथून निघत होते तरी ते सतत मला आशीर्वाद देत राहिले. मी स्वतःसाठी काहीही घेतलं नाही आणि घराकडे निघाले. वाटेवर बाबा काय बोलले याचाच विचार करत होते. चांगल्या लोकांबरोबर चांगलंच होतं, पण माझ्यासोबत कधी काही चांगलं झालंच नव्हतं. मी आता 27 वर्षांची झाले होते आणि शेवटी जाऊन एकच स्थळ मिळालं होतं. तेही फक्त यासाठी की मी महिन्याला 20,000 रुपये कमावते, एका शाळेत शिकवते. लग्नाआधीच माझ्या सासू आणि नणंद असे म्हणत होत्या की मला माझा पगार त्यांना द्यावा लागेल. जेव्हा लग्नाआधीच त्या अशा गोष्टी सांगत होत्या, तर लग्नानंतर माझं काय होईल याचा विचार मला येत होता. ही गोष्ट मला माझ्या नंदेने फोनवर सांगितली होती. मी ती गोष्ट आईवडिलांना सांगितली नाही, कारण आधीच हे स्थळ खूप कष्टाने मिळालं होतं. जर हेही सांगितलं असतं तर त्यांना वाईट वाटले असते. फक्त इतक्याच गोष्टीसाठी नातं तोडणं शक्य नव्हतं, पण त्यांना चिंता नक्कीच वाटली असती. आपली मुलगी सुखी राहील का, याशिवाय मला अजून एक मोठी गोष्ट समजली. आमच्या साखरपुड्याला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे काही नातेवाईक आले होते. त्यात एक काकू वारंवार माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी माझा नंबर घेतला आणि नंतर मला फोन केला. त्यांच्या बोलण्याने माझं मन अजूनच अस्वस्थ झालं. त्यांनी सांगितलं, या घरात लग्न करू नकोस. हे लोक चांगले नाहीत. त्यांनी त्यांच्या पहिल्या सुनेबरोबर खूप वाईट वागणूक दिली होती. तिचा सगळा सामान हिसकावून घेतला आणि आपल्या मुलीला हुंड्यात दिला. हे फक्त तुझा पगार आणि हुंड्यासाठीच तुझ्याशी लग्न करत आहेत. त्यांनी हेही सांगितले की तुझा होणारा नवरा काही कामाचा नाही. त्याचं आधीही एका मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं आणि त्याला दुसऱ्या मुलींकडे वाईट नजरेने बघायची सवय आहे. तो मुळात चांगला माणूस नाही. पण मी काय करणार होते. देवाच्या इच्छेने आम्ही 4 बहिणी होतो. सगळ्यांची लग्न झाली होती, कारण ते सगळ्या खूप सुंदर होत्या. माझ्याकडे नोकरी होती, पण मी रूपाने फारशी उठून दिसणारी नव्हते. हे स्थळ काहीतरी जोडून आलं होतं. जर मी हे स्थळ नाकारलं असतं तर कदाचित पुन्हा 3 ते 4 वर्ष काही जोडलं नसतं आणि मग माझं वय 30 वर्षांचं झालं असतं. मग लोकही बोलायला लागले असते आणि 30 वर्षांच्या मुलीचं लगेच लग्न जमत नाही, हेही सत्यच आहे. म्हणूनच मला वाटत होतं की हा माझा शेवटचा आणि एकमेव पर्याय आहे. हे सगळं मनात घोळवत मी घराकडे निघाले होते. वाटेत थोड्याफार गरजेच्या वस्तू घेतल्या, कारण बाजारात आलेच होते तर वेळ वाया घालवायचा नव्हता. तसंही आधीपासून मला फारसा वेळ मिळत नाही. आईबाबाही या दिवसात खूपच चिंतेत होते. मुलीचं लग्न आणि तिचं सासरी जाणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. किती विचित्र गोष्ट आहे ना. माणूस आपल्या लेकराला दुसऱ्याच्या हवाली करतो, त्याच्यासोबत सामानही देतो आणि वर अपमानाचंही ऐकावं लागतं. हे सगळं विचार करूनच मन सुन्न व्हायचं, कारण कोण जाणे पुढे तिचं आयुष्य कसं असेल. मनात यायचे की लग्नच करू नये.
पण असं केलं तर आईवडीलच दुःखी होतील. या सगळ्या विचित्र परंपरा आणि रूढी खूप अजब आहेत. पण जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा समोर अजून एक वादळ उभं होतं. मी ते पाहून थक्क झाले. बाबांच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते डोकं धरून बसले होते. मी विचारलं, काय झालं? ते म्हणाले, मुलांकडच्यांनी लग्नाच्या 2 आठवड्यापूर्वीच एक नवीन अट ठेवली आहे. ते म्हणत आहेत की त्यांना 2 लाख रोख हवे आहेत. हे ऐकून मी हादरले. मी विचारलं, 2 लाख रोख? तेही कशासाठी? बाबा म्हणाले, ते म्हणत आहेत की आपण खूपच कमी हुंडा दिला आहे. ना कूलर दिलं ना गिझर. ते आज संध्याकाळी याच विषयावर बोलायला येत आहेत. पण आपण त्यांना काय सांगणार? आपल्याकडे तर 1 रुपयाही शिल्लक नाही. फक्त इतकंच आहे की कसं बसं तुझं लग्न करता येईल. जर कुणाकडे मागायला गेलो तर आत्ता कोणी देणार नाही. आधीच मागून मागून सगळं काही गोळा केलं आहे. वरून हे कर्जही फेडायचं आहे. मीही खूप अस्वस्थ झाले. संध्याकाळी जेव्हा ते लोक आले तेव्हा ते अशा प्रकारे बोलू लागले जणू काही त्यांनी मला विकतच घेतलं होतं. म्हणाले, हे पैसे आम्ही आमच्यासाठी नाही मागत. हे तर तुमच्या मुलीसाठीच असतील. विचार केलाय की लग्नानंतर या पैशांनी मुलगा एखादा व्यवसाय सुरू करेल आणि नंतर सगळी कमाई मुलीच्या हातीच येईल. आम्हाला तर काहीच नको आहे. एक जण म्हणाला, 2 लाख नको, 5 लाख तरी द्या. आजकाल 2 लाख काही फारसे वाटत नाही. एक व्यवसाय सुरू करायचा आहे ज्यासाठी 2 लाख लागत आहेत. म्हणून हे म्हणतोय. देव साक्षी आहे, या रकमेतील एक पैसाही आम्ही स्वतःसाठी नाही घेणार. तुम्ही असं समजा की हे पैसे मुलगी आणि जावई यांनाच दिले आहेत. ते लोक आमचं काहीही ऐकायला तयार नव्हते. जाता जाता ते म्हणाले, जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर स्पष्ट सांगा. आम्ही हे नातं मोडून टाकू. बाबांनी छातीवर हात ठेवला. आईही फारशी चिंतेत पडली. ते लोक निघून गेले आणि मी मात्र ती रात्र रडतच काढली. बसून बसून प्रार्थना करत राहिले. त्याच रात्री मी एक ठाम निर्णय घेतला. सकाळी उठून मी आईवडिलांना म्हणाले, त्या लोकांना स्पष्ट सांगा की हे लग्न आम्हाला नको आहे. कारण आपल्याकडे इतके पैसे नाहीत की आपण 2 लाख रोख देऊ शकू. शरीराचे अवयव विकले तरी हे शक्य होणार नाही. आधीच जे काही होतं ते सगळं हुंड्यात दिलं आहे. काय कमी आहे हुंड्यात की आता 2 लाखही हवेत आणि व्यवसायही आपणच सुरू करून द्यावा. आईवडील म्हणाले, मुलगा चांगला आहे. खूप अवघडीने हे स्थळ मिळालं. त्याला पाहूनच आपण हे नातं पक्क केलं होतं. मी म्हणाले, पण त्याचे आईवडील चांगले नाहीत. जर मी अशा लोकांमध्ये राहिले तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तो मुलगाही मला मदत करू शकणार नाही. कारण तो आतापासूनच आपल्या आईवडिलांच्या शब्दात वागत आहे. पुढे काय करेल? बाबा म्हणाले, कर्ज घेऊ, काहीतरी मार्ग काढू, पण नातं नाही तोडायचं. तेव्हा सगळ्या नातेवाईकांनाही ही गोष्ट कळाली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे एवढेही पैसे नव्हते की आम्ही चहा बनवू शकलो. दुधाविना चहा केला तर 2 लाख कुठून येणार? त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या नावाने एक पार्सल आलं. मी काहीच मागवलेलं नव्हतं आणि याआधी माझ्या नावावर कधीच काही पार्सल आलं नव्हतं. मी तर कुणालाही माझा पत्ता दिला नव्हता. समजत नव्हतं हे काय प्रकरण आहे. पार्सल खूप मोठं होतं. बाबांनी विचारलं, बेटा, तू काही ऑनलाईन मागवलं आहे का? आपल्याकडे तर इतके पैसे नाहीत. पण पार्सलवाल्याने सांगितलं, हे फक्त सहीचं पार्सल आहे. पैसे द्यायचे नाहीत. हे पूर्णपणे भरलेलं आहे. आई बाबा अजूनच चिंतेत पडले. वरून हे पार्सल कुणाचं आणि का आलं हेच कळत नव्हतं. पार्सल घरी आणून उघडलं. त्यात एक बॅग होती, जशी एखादी नवीन सुटकेस असते. आई बाबांनी विचारलं, कदाचित तूच चुकून काही मागवलं असेल का? मी म्हणाले, नाही ग, मी काहीच मागवलं नाही. आईही जवळ आली
आणि बाबा देखील. जेव्हा आम्ही ती बॅग उघडली तेव्हा आमचे डोळे पांढरे झाले. बाबा तर थेट हृदय धरून बसले आणि आईने ओठांवर पदर ठेवला. मी स्तब्ध झाले, कारण त्या बॅगेत दुसरं काहीच नव्हतं, फक्त नगद पैसे होते. इतके पैसे की आम्ही कधी स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते. संपूर्ण बॅग नोटांनी भरलेली होती. मी पटकन तपासलं, पैसे खरंच होते. हे पाहून आम्ही सर्वजण गोंधळलो, जणू काही स्वप्न चालू आहे. कधी एकमेकांकडे पाहतो, कधी हसतो आणि कधी रडतो. समजत नव्हतं काय करावं. बाबा म्हणाले, हे काहीतरी चुकून आमच्याकडे आलं असणार, हे परत द्यायला हवं. मी म्हणाले, अशी चूक कशी होईल? पार्सलवाल्याने तर स्पष्ट तुमचं नाव घेतलं आणि पार्सल दिलं, मग त्याला तुमचं नाव आणि पत्ता कसा माहीत झाला? मी बॅगेत हात घातला आणि एक चिठ्ठी सापडली. मी ती पटकन उघडली, कारण कदाचित त्यात लिहिलं असेल की ही बॅग आमच्याकडे का आली. जेव्हा मी ती चिठ्ठी वाचली तेव्हा मी थरथर कापू लागले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, मला तुझं नाव लक्षात नाही, पण तुझं घर मी पोस्ट ऑफिसमधून शोधून काढलं. मी हे पार्सल तुझ्यासाठी पाठवत आहे. तू नक्कीच विचार करत असशील की इतके पैसे तुला कोणी दिले. आजकाल कोणी 5 रुपये सुद्धा कोणाला देत नाही. एक रोटी देण्यासाठीही कोणी तयार नाही. पण हे समजू नकोस की मला तुझ्याकडून काही हवं आहे. असं काहीही नाही. हे पैसे तुझे आहेत, किंबहुना तुझ्या आईवडिलांचे आहेत, ज्यांनी तुझ्यासारख्या मुलीचं संगोपन केलं. मी तोच वृद्ध साधू आहे जो तुला कपड्यांच्या दुकानात भेटला होता, ज्याला दुकानातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं होतं. कोणीही मला भाकरी द्यायला तयार नव्हतं, पण तू मला मदत केलीस. 1 चपाती नाही तर तू मला 10 चपात्या दिल्यास आणि 2 वेळचं जेवण दिलंस. तू म्हणालीस, बाबा हे जेवण ठेवा, रात्रीही खा. मी तुझ्या डोळ्यात पाहिलं. तू कदाचित अजूनही मदत करायच्या इच्छेने होतीस, पण तुझ्या क्षमतेनुसार तू जे काही केलं ते पुरेसं होतं. मी खरा साधू नाही, मी एक मोठा व्यावसायिक आहे. ईश्वराने मला भरपूर काही दिलंय, पण ते खर्च करायला कोणी नाही. माझं मूल नाही. माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की कधी संपेल असं वाटत नाही. घरे, गाड्या, सगळी स्वप्न पूर्ण झाली, तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. म्हणूनच मी बाहेर आलो, माणसं हरवल्यासारखी. मी म्हणालो होतो, जो मला 1 रोटी देईल त्याला 1 कोटी रुपये मी देईन. ही काही खोटी गोष्ट नाही. तू मला 10 रोट्या दिल्यामुळे मी तुला 2 कोटी रुपये देऊन जात आहे. हे पैसे मी तुझ्या लग्नासाठी पाठवत आहे. मी ऐकले की तुझे लग्न ठरलं आहे. हे पैसे त्या शुभकार्यासाठी वापर. जर तू कधी मला भेटायचं ठरवलंस तर चिठ्ठीच्या मागे माझा पत्ताही लिहिला आहे. तुझ्यासारख्या सच्च्या माणसाला पुन्हा भेटून मला खूप आनंद होईल. मला माहीत आहे की तू अजूनही चकित झाली असशील, पण पुन्हा सांगतो, हा काही विनोद नाही. हे पैसे तुझेच आहेत. ही तुझ्या भल्याची फळं आहेत, जी तुला ईश्वराने दिली आहेत. हे पैसे योग्य पद्धतीने वापर आणि नेहमी अशीच चांगली व्यक्ती राहा. तुझ्या आईवडिलांनाही माझा प्रणाम सांग, ज्यांनी तुला अशा महानतेसाठी तयार केलं. जेव्हा मी ती चिठ्ठी वाचली आणि त्यातल्या गोष्टी समजल्या तेव्हा मी सुन्न झाले. म्हणजे तो साधू नव्हता तर एक मोठा व्यापारी होता, आणि तो फक्त माणसांच्या चांगुलपणाची परीक्षा घ्यायला त्या रूपात बाहेर पडला होता. जेव्हा त्याने आपलं नाव लिहिलं तेव्हा माझ्या वडिलांनी त्याचं नाव लगेच ओळखलं. बाबा म्हणाले, अरे हा तर खूप मोठा माणूस आहे. त्याचं ऑफिस इतकं मोठं आहे की वर पाहिलं तर मानेला त्रास होईल. एक सामान्य माणूस तर त्याच्या ऑफिसच्या गेटपर्यंतही पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी 2 कोटी देणं म्हणजे आपल्या दृष्टीने एखाद्या गरिबाला 1000 रुपये देणं. माझे आई बाबा आनंदाने रडायला लागले. हे पैसे खरंच आमचेच होते, आणि तेही थेट 2 कोटी रुपये. आई म्हणाली, आता काहीच काळजी नाही.
आता 2 लाख देणं काही मोठी गोष्ट नाही. आपण मुलांकडच्यांना 2 लाख देऊ. आपल्या मुलीचं लग्न नीट होईल. आपल्या घराची छप्पर गळते तेही आता आपण ठीक करू शकतो. आणि निशाच्या घरी बाळ झालंय, त्याला काही दिलं नव्हतं. आता त्यासाठीही काहीतरी घेऊन जाऊ. आई भविष्यातले सुंदर स्वप्न रंगवू लागली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी तर संपूर्ण आयुष्य गरिबीतच काढलं होतं. मी म्हणाले, आई, तुम्ही जे काही म्हणाल ते मी नक्की करेन. आपण नवीन घर बांधू, गाडी घेऊ, व्यवसाय सुरू करू. माझ्या बहिणींनाही जे काही हवं असेल ते देईल. जे त्यांच्या वाट्याला आलं नाही ते त्यांच्यासाठी आणीन. पण आता मी त्या घरात लग्न करणार नाही. आई, मी अशा लोकांमध्ये लग्न करू शकत नाही ज्यांनी आपल्याला फक्त एक स्वार्थी यंत्र समजलं, ज्यांनी लग्नाआधीच हुंड्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली आणि त्यांच्यावर कोणीही नियंत्रण ठेवणार नाही. अशा स्वार्थी लोकांसोबत माझं आयुष्य कसं असेल? माझा नकार हा यासाठी नाही की आता माझ्याकडे पैसे आहेत, तर यासाठी आहे की मी स्वतःला स्वाभिमानाने जगवू इच्छिते. अशा स्वार्थी लोकांमध्ये मी स्वतःला हरवू इच्छित नाही. तुम्ही त्यांना नकार द्या, त्यांची माफी मागा. हे नातं आपल्याला नको आहे. माझ्या पप्पांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, बेटा, तू अगदी योग्य निर्णय घेतलास. मीही आत्तापर्यंत मजबूर होतो, पण आता नाही. आम्ही त्या लोकांना फोन केला नाही. त्याऐवजी सांगितले, घरी या, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ते लोक आनंदाने आले. त्यांना वाटले की आपण पैशांची व्यवस्था केली आहे. सगळे बसले. त्यांच्यासमोर चहा नाश्ता ठेवला. ते खूप खुश झाले. म्हणाले, आज तर अगदी स्वागतच केलंय. तेव्हा माझ्या पप्पांनी शांतपणे सांगितलं, तुमच्या सर्व अटी पूर्ण करण्याचा आम्ही शक्य तेवढा प्रयत्न केला, पण आता आमच्यात ती ताकद नाही. त्यामुळे आम्ही हे नातं जोडू इच्छित नाही. ते ऐकून ते लोक गोंधळले. म्हणाले, असं काय झालं? काहीतरी सांगा ना. जर पैशांची अडचण असेल तर काही हरकत नाही. तुम्ही लग्न 1 वर्षानंतर करा. पण पप्पा म्हणाले, गोष्ट पैशांची नाही. आमच्या मुलीनेच हे नातं नाकारलं आहे. ते लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी आपली भाषा बदलण्याचा प्रयत्न केला, पण नंतर ते अगदी उद्धटपणावर उतरले. ते म्हणाले, तुमच्या मुलीला कोणाचा अधिकार आहे नकार देण्याचा? नक्कीच तिला दुसराच कोणी मिळाला असेल. माझ्या वडिलांनी त्यांच्याशी वाद घातला नाही. फक्त एवढंच म्हणाले, जसे लोक असतात तशीच त्यांची विचारसरणी असते. आता तुम्ही जाऊ शकता. ते निघून गेले. पण शेवटी आपला खरा चेहरा दाखवूनच गेले. त्यांनी आमच्यावर अनेक कटू शब्द टाकले, पण आम्ही शांत राहिलो. सर्व काही सहन केलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण हे अश्रू ना दुःखाचे होते ना पश्चातापाचे. हे होते दिलासाचे अश्रू. माझ्या डोक्यावरील एक मोठं संकट दूर झालं होतं. ईश्वराने मला कोसळण्याआधीच थांबवलं होतं. माझ्या मार्गातील एक मोठा अडथळा त्याने दूर केला होता. मी त्या माणसाला भेटायला गेले, ज्याचं नाव रमन आहे. तो खरोखरच एक अतिशय श्रीमंत व्यक्ती होता. मी त्याला भेटून आभार मानले आणि सगळी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, बेटा, तू अगदी योग्य निर्णय घेतलास. जर माझा एखादा मुलगा असता तर मी तुझं लग्न त्याच्याशीच लावलं असतं. पण आतापासून तूच माझी मुलगी आहेस. त्याच्या आशीर्वादाने आणि माझ्या कष्टांनी मी माझ्या बहिणींच्या सगळ्या अडचणी सोडवल्या. कुणाकडे राहायला घर नव्हतं, कुणाला गाडी हवी होती, कुणाला ऑपरेशन करावं लागणार होतं, कुणाच्या पतीच्या व्यवसायात काही अडचण आली होती. मी सर्वांच्या समस्या सोडवल्या. आमचंही स्वतःचं घर उभारलं. आईवडिलांच्या चेहऱ्यावरून सगळ्या काळजा दूर झाल्या. आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला गेलो. संपूर्ण कुटुंब एकत्र, सर्व बहिणी आनंदात. नंतर मला एक असा व्यक्ती भेटला जो मला खरोखरच समजून घेत होता. तो त्याच शाळेत काम करत होता जिथे मी शिकवत होते. मी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं आणि त्यानेही आपल्या भावना कधी व्यक्त केल्या नव्हत्या. पण नंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आमचं लग्न झालं.
आज आम्ही सुखी संसार करत आहोत. आमच्या पैशांनी व्यवसाय सुरू केला आणि ईश्वराच्या कृपेने आज आमच्याकडे सर्व काही आहे. खरंच म्हणतात, आपण कुणाचं भलं केलं तर आपलंही भलं होतं. या कथेचा नैतिक संदेश सत्य, आत्मसन्मान आणि प्रामाणिकपणा. अंतःकरणाने केलेले कोणतेही काम अखेरीस यश आणि आनंद घेऊनच येते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.